राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्यात यावे या मागणीसाठी तिवसा येथे गुरुदेव भक्त आक्रमक झाले आहेत। क्रांती दिनाचे औचित्य साधत तिवसा तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। आंदोलनाच्या सुरुवातीला क्रांतीज्योत प्रज्वलित करून मशाल पेटवण्यात आली। यावेळी राष्ट्रसंतांचा सन्मान करा, भारतरत्न प्रदान करा आणि राष्ट्रसंतांना भारतरत्न एकच लक्ष्य अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दुमदुमून गेला। सामाजिक कार्यकर्ते तथा गुरुदेव भक्त मुकुंदराव पुनसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले असून शेकडो गुरुदेव भक्तांनी आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला। ग्राम स्वच्छता, समाज प्रबोधन, राष्ट्रभक्ती, सर्वधर्म समभाव आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर गौरव व्हावा अशी आंदोलकांची मागणी आहे। राष्ट्रसंतांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी यापूर्वी प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे वारंवार निवेदने देण्यात आली। मात्र अपेक्षित निर्णय न झाल्याने अखेर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले। जोपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला। या प्रसंगी मुकुंदराव पुनसे, जयकुमार बोके, रमेशराव बोके, हैबतराव गाडगे, शफिक शाह, मनोहरराव साबळे आणि जगनराव साबळे उपोषणाला बसले आहेत। आंदोलनाचे संचालन विजयराव बोके यांनी केले। यावेळी प्राध्यापक प्रकाश बोके, प्राध्यापक नरेंद्र राऊत, महादेव गारपवार, सागर भवते, आसावरे देशमुख, अभिजित बोके, प्रल्हाद पारिसे, अमर वानखेडे, अनिल नांदणे, अशोक मोहोरे, विनायकराव केने, नरेश भोयर, मोहन अग्रवाल, अनिल काळमे, गौरव चौधरी, कार्यवाहक प्रशांत कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।